मुंबईच्या मरीन लाईन्स परिसरात आग लागलेली आहे। नीलकंठ इमारतीच्या 4थ्या मजल्यावर ही आग लागली आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या आगीमुळे इमारतीच्या बाजूचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला गेलेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, जवळपास अर्धा तासाहून जास्त वेळ झालेला आहे। आग अद्यापही तशीच धुमसती आहे आणि अग्निशमन दलाकडून सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सध्याचे काय अपडेट्स आहेत? थेट दृश्यांवर जाऊयात। माझ्या पाठीमागे तुम्ही बघता आहात की ही नीलकंठ नावाची इमारत आहे, जी रहिवासी इमारत आहे, 5 मजली इमारत आहे। नीलकंठ इमारतीच्या 4थ्या मजल्यावरती आग लागलेली आहे आणि सध्या ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कुलिंग ऑपरेशनला सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय की कुलिंग ऑपरेशनच्या दरम्यान आगीचे काही लोळ आणि अजून सुद्धा आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। ही आग आजूबाजूला पसरू नये यासाठी अग्निशमन दलाने काळजी घेतली। विशेषतः ही रहिवासी इमारत आहे, ज्या भागामध्ये ही इमारत आहे आजूबाजूच्या इमारतींना सुद्धा याचा धोका निर्माण होऊ शकतो। त्याच्यामुळे रहिवाशांना तातडीनं या संपूर्ण इमारतीतून बाहेर काढण्यात आलेला आहे आणि आता 4थ्या मजल्यावरती आपण बघतोय की धुराचे लोट सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत। आगीचे काही वेळापूर्वी लोळ बघायला मिळत होते, मात्र कुलिंग ऑपरेशन सुरू आहे आणि आगीवरती बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। मात्र ज्या ठिकाणी ही इमारत आहे, मी जिथे उभी आहे तो आहे मरीन लाईनचा उड्डाण पूल आणि हा उड्डाण पूल एकेरी ज्या ठिकाणची वाहतूक असते ती एकेरी वाहतूक पूर्णतः आता बंद करण्यात आलेली आहे। रहदारी इथली बंद करण्यात आलेली आहे। मुंबई ते मरीन लाईन ते CSTM या ठिकाणी जोडणारा हा महत्त्वाचा उड्डाण पूल आहे। इथून मोठी रहदारी असते, मात्र त्यामुळे मुंबईच्या इतर भागामध्ये म्हणजे विशेषतः CSMT भागामध्ये बऱ्यापैकी वाहतुकीची कोंडी झालेली आहे, कारण हा महत्त्वाचा उड्डाण पूल हा वाहतुकीकरता तात्पुरता बंद ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणची एकेरी वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे। सध्या आपण बघतोय की अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि आगीवर आता बऱ्यापैकी नियंत्रण मिळालंय असं म्हणायला हरकत नाही। मात्र या ज्या 4थ्या मजल्यावरती जिथे आग लागलेली होती, या घरातलं साहित्य संपूर्णतः जळून खाक झालेलं आहे। रहिवाशांना बाजूला काढण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा कोणतीही गंभीर अशी हानी इथे पोहोचलेली नाही अशी माहिती मिळते। प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट हे सांगितलं जाते। आग आजूबाजूला पसरू नये याकरता आता काळजी घेतली जाते। नक्कीच मनश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकांचे तुम्ही